तर माकपचे जेपी गावित दिंडोरीतून लोकसभा लढण्यावर ठाम आहेत। जयंत पाटलांच्या भेटीनंतरही गावित लढण्यावर ठाम आहेत। माकपचे नेते मवियाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असं जयंत पाटील म्हणाले। जयंत पाटलांचा प्रस्ताव फेटाळला, दिंडोरीतून मी लढणार असं गावितांनी म्हटलं। माझी आज चर्चा झालेली नाही, परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आम्हाला खात्री दिलेली आहे की कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व नेत्यांचा येचुरी साहेबांपासून सगळ्यांचा पाठिंबा आहे। नाही, फटका बसण्याचा प्रश्न पुढे आहे, ते उभे राहिले तर मला खात्री आहे की त्यांना समजून सांगितलं जाईल। ते निष्ठावंत कम्युनिस्ट पक्षाच्या विचारावर काम करणारे नेते आहेत। आत्तापर्यंत त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या बरोबर आपली निष्ठा जपलेली आहे। आम्ही काल जे शेतकऱ्यांचा आणि इथला मतदाराचा मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे, आता जो अंतिम निर्णय आहे की ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढेल आणि त्याचे उमेदवार मी राहील। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत। जयंत पाटलांचा प्रस्ताव तुम्ही फेटाळला? आम्ही तो फेटाळलेला आहे। तो पहिलेच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये काल जो निर्णय झाला अंतिम निर्णय आहे आणि याच्या पलीकडे दुसरं काही बदल होणार नाही। आपली निशाणी वेळा हातोडा तारा, वेळा हातोडा तारा राहणार, त्याच्यावर निवडणूक लढणार 100%। माघार नाही, अजिबात नाही।